नमस्कार, मी सतीश मुळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाची पुन्हा दमदार बॅटिंग सुरू. बळीराजा सुखावला. शासनाने सिल्वर पापलेटला दिला राज्य माशाचा दर्जा. जतन व संवर्धन करण्याची दिली हमी. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत यशदातर्फे शिरगाव येथे आयोजित प्रशिक्षणाला सरपंचांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि उन्हाळ कुत्रे आणि मोकाट गुरांवर तातडीने उपाययोजना करावी. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. मागील महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा जोरदार बरसाला सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून हवेतही काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात धोधो कोसळणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र पूर्णपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. परंतु उशिरा का होईना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने बळीराजा सुखावला आहे. दडी मारणे पुन्हा धोधो बरसणे यामुळे शेती काही प्रमाणात तयार झाली असली तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र काही खुशी काही गम अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात व्यवस्थितरित्या पाऊस पडला तर भात शेती चांगल्या दर्जाची होऊ शकते असा विश्वास शेतकरी गणेश पाडावे यांनी KTVजवळ बोलताना व्यक्त केला आहे. जो आज पहाटेपासून जो पाऊस सुरू झालेला आहे, हा पाऊस जर समाधानकारक झाला तर भात शेती सुधारण्याची चिन्ह दिसत आहेत. पण जो करपा रोगाने शेती बाद झालेली आहे ती सुधारताना कठीण आहे, कारण का तिची वाढ पूर्णतः खुंटली गेलेली आहे. त्यामुळे ह्या शेतीवर जेवढा ह्या पावसाचा म्हणजे पाहिजे तसा परिणाम होणार नाही. जी महान बियाण्याची जी शेती आहे
की अगदीच नाही म्हटलं तर 100% नुकसान ज्या ठिकाणी होणार होतं तिथे 75% तरी शेती होण्याची शक्यता दिसते. वेगवान वारे, विचित्र हवामान आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मासेमारी हंगाम अडचणीत सापडला असतानाच शासनाने आता सिल्वर पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. सिल्वर पापलेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आल्याने त्याचे संवर्धन करणे आणि या माशाचे जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत मत्स्यतज्ञ स्वप्नाजा मोहिते यांनी KTVजवळ बोलताना व्यक्त केले. सिल्वर पॉम्फ्रेट किंवा सफेद पापलेट आपण म्हणतो त्याला, पॅम्पस अर्जेंटी असे त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि हा आपल्याकडे महत्त्वाचा मासा या दृष्टीने आहे की त्याची चव खूप चांगली आहे, त्याला एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे. आणि हरणे, पालघर या याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये, पालघरमध्ये विशेष मोठ्या प्रमाणामध्ये पकडला जातो. ॲक्च्युली तर आपण जर बघितलं तर गेले काही वर्षापासून या पापलेट माशाचं जे प्रमाण आहे मोठ्या साईजचा पापलेट, तर ते घटत चाललेलं आहे. आणि त्याच्याऐवजी आपल्याला छोटे बिस्किट पापलेट किंवा अगदी तळहाताच्या आकाराचे, त्यापेक्षा छोट्या आकाराचे पापलेट आपल्याला बाजारामध्ये मिळतात बघायला. तर ह्या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की जे मोठे प्रजननक्षम पापलेट होते तर त्याची संख्या आता घटत चाललेली आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण मासे पकडतोय ते त्यांची पिल्लं किंवा ज्युवेनाइल्स पकडतोय. हा मासा तसा खोल समुद्रात सापडणारा मासा आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या पद्धतीने मासेमारी जर केली किंवा त्याची छोटी पिल्लंही काढून घेतली तर कालांतराने असं होईल की हा मासा मिळणार नाही. तर माशाचं जे साईज आहे किंवा कुठल्या वजनाला किंवा कुठल्या आकाराला तो प्रजननक्षम होतो तर ह्याच्यावरती विचार आपल्याला करायला पाहिजे. तर साधारणपणे 350 ग्रॅमच्या वरचा जर पापलेट असेल तर ते आपल्याला म्हणजे ते प्रजनन करणारा मासा असेल, म्हणजे आपण त्याला निदान एक तरी चान्स देऊ की तो प्रजनन करेल. आणि त्याचबरोबर जर आपण इथे ही छोटी पिल्लं पकडण्याचं टाळलं तर त्या पिल्लांनाही मोठं होण्यासाठी वाव मिळेल आणि भविष्यामध्ये आपल्याला मासा मिळेल. तर हे सगळं लक्षात घेऊन म्हणजे आपण त्याचं संवर्धन कसं करता येईल, संरक्षण कसं करता येईल, त्याचबरोबर हा आपल्याकडचा महत्त्वाचा मासा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याला आता राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे. चिंगळे, सुरमई, पापलेट, सरंगा हे महत्त्वाचे मासे शासनाला दरवर्षी करोडो रुपयांचे परकीय चलन मिळवून देत असतात. त्यामुळे आता शासनाला पापलेटसह सर्वच माशांचे जतन करणे आणि त्या माशांमध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे बोलले जात आहे. ग्रामपंचायत कायदा 1958च्या तरतुदी, विकास कामे इत्यादी विषयांची माहिती देण्यासाठी शिरगाव येथे आयोजित सरपंच प्रशिक्षणामध्ये यशदाचे प्रतिनिधी नारायण देसले यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नव्याने निवडून आलेले जे सरपंच आहेत त्या सरपंचांना राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जे प्रशिक्षण दिलं जाते ते पायाभूत 4 दिवसाचं आणि उजळणीचं 3 दिवसाचं. आज या ठिकाणी रत्नागिरीच्या शिरगावमध्ये जे
प्रशिक्षण सुरू आहे ते या जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातले सरपंच या ठिकाणी आहेत. लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी. एकूण 30 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षणाला आलेले आहेत. यांना ग्रामपंचायतीच्या कायद्याची जी काही बाबी आहेत, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 या कलमामधल्या महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे विविध योजना, ग्रामपंचायती लेखासंहिता आणि योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसारखी योजना आहे अत्यंत महत्त्वाची आहे. आणि शाश्वत विकासाची जी ध्येय आहेत ही ध्येय आपल्याला 2030पर्यंत पूर्ण करण्याचे जे काही स्वप्न आपण ठरवलेलं आहे शासनाने, त्या अनुषंगाने या नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना आपल्याला प्रशिक्षित करून त्यांच्या गावाचा विकास कसा झपाट्याने होईल. त्याचबरोबर GPDP जो विषय आहे, 15 वित्ताचा जो निधी प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा तो निधी खर्च करण्याच्या ज्या काही बंधित अबंधित बाबी आहेत त्यासुद्धा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना माहीत असणं आवश्यक आहे. GPDP हा विषयसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने समजून देण्याचं या ठिकाणी मनोदय आहे. अशा प्रकारचं हे प्रशिक्षण आपलं या ठिकाणी आज गेली 3 दिवस सुरू आहे. आज प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आहे आणि पुन्हा दुसरी बॅच जी आपली आहे ती दिनांक 8, 9 आणि 10 याच ठिकाणी होणार आहे. त्याला वेगळे प्रशिक्षणार्थी आपले या ठिकाणी असणार आहेत. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत यशोदातर्फे रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे असलेल्या फिशरीज कॉलेजच्या सभागृहात थेट निवडून आलेल्या सरपंचांना नारायण देसले यांनी उत्तम प्रकारे माहिती दिली. 31 नमुने म्हटले हे सगळं रेकॉर्ड त्या ऑडिट करता लागणार असते. म्हणजे त्यामध्ये प्रोसिडिंग सुद्धा आहे. तुम्ही या कामाचा ठराव केला आहे का, लोकांनी याबाबतची मागणी काही केली होती का, या सगळ्या बाबीचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे लेखे वित्तीय अभिलेख, वित्तीय म्हणजे याचा अर्थ आर्थिक, जिथं आर्थिक व्यवहार आहे त्याला सगळीकडे आपण वित्तीय म्हणतो. तर हे वित्तीय अभिलेखे जे आहेत हे सुद्धा आपल्याला विविध नमुन्यात ठेवण्याचे आहे. म्हटलं सरपंच हा सगळ्या रेकॉर्डचा काय आहे, कस्टडियन आहे, मालक आहे. तुमच्या परवानगीशिवाय आपलं कुठलाही रेकॉर्ड बाहेर जाणार नाही याची कल्पना आपल्याला दिली होती. मी ओझरतो त्या संदर्भात बोललो होतो. पण शिवाय आपण कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतो, तरी आम्ही राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आम्ही काम करतो. त्यामुळं या वेळेला राज्य सरकार त्या नमुन्यामध्ये जे काही नमुने तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये काही बदल करत असेल तर तो राज्य सरकारने आपल्याला त्या ठिकाणी आदेश केले तर आणि तरच बदल करता येतो. अन्यथा आपल्याला आपल्या बुद्धीचा किंवा आपल्या डोक्याचा त्या ठिकाणी वापर करण्याची परवानगी नाही. कुठलाही फेरफार करायचा असेल तर त्याकरता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. शिरगाव येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराला लांजा, राजापूर, संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील सरपंच सहभागी झाले होते. वापर आम्हाला कसा करायचा आहे, काटकसरीने करायचा आहे. जसा आमच्या घराचा किंवा आमचा स्वतःचा पैसा आम्ही आमच्या घरात 1000 रुपये आहे, पण हे 1000 रुपये आम्हाला कसे वापरायचे आहेत, कधी कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचे हे कोण ठरवणार आहे, मी ठरवणार आहे. का ते पैसे माझे. तसेच ग्रामपंचायतीचे पैसे आहेत का नाही, ते पैसे आपल्याला अनाठाई कुठेही खर्च करता येतील का. काटकसर करून कमी रकमेचं जे काही वस्तू आहे, दर्जेदार आहे, अशीच वस्तू आम्हाला खरेदी करणं अपेक्षित आहे. कोण आहे, तुम्हीच प्रमुख आहात. त्यामुळं पैशाचा कुठेही दुरुपयोग होणार नाही. योग्य कामालाच ते पैसे खर्च होईल आणि वाजवी दराने त्या ग्रामपंचायतीची वस्तू म्हणून कुठल्याही दराने खरेदी करता येईल का नाही. जी आपण जसं खर्च करतो तसंच ग्रामपंचायतीच्या निधीचा देखील आपल्याला मान्यता आणि तांत्रिक मान्यता. बघा काल आपण त्या पंचायतीला व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं ना, तुम्हाला एस्टिमेट दाखवलं, MD दाखवली. तर ह्या ज्या टेक्निकल बाबी आहेत या सुद्धा आपल्याला पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. नारायण देसले व सरपंचांनी मालगुण येथील कवी केशवसूत स्मारकाला भेट दिली. तसेच लवकरच सुशोभीकरण करण्यात येणाऱ्या शुभ्र कमल तलावाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान नारायण देसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणासाठी असलेल्या सरपंचांनी क्षेत्र भेटीच्या कार्यक्रमानुसार मालगुण ग्रामपंचायतीला भेट देऊन पाहणी व चर्चा केली. आता आपण कंट्रोल करतो ना वापरावर, जे योग्य वापर करा, म्हणजे आवश्यक तो वापरा. तर ऑटोमॅटिक त्याने त्याच्यामध्ये जर तरतूद केली असती तर बजेट वाढलं असतं आणि कंपन झालं असतं. तर त्या योजनेमध्ये जे आमचं शुभ्रकमल तलाव आहे सर, साधारणपणे पुढच्या वर्षी जे बॅच चालू होते तुमच्या या प्रशिक्षणाचा ते भेटीसाठी हेच गाव निवडा. कारण त्या ठिकाणी शुभ्रकमल तलाव जे आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम थोड्या दिवसात चालू आहे. त्याच्यावर टेंडर झालेलं आहे. साधारणपणे 3 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सगळ्यांना पहिला सुविधा देण्यात येणार आहे. मागील काही महिन्यांपासून रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे आणि उन्हाळ कुत्र्यांचा जो त्रास सुरू आहे त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुरांचंही प्रमाण जास्त प्रमाणात आहे.
रात्रीच्या वेळी वाहन चालकांना त्या गुरांचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे व त्यामुळे अनेक अपघातही घडत आहेत। आम्ही आताच रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे की जे होणारे अपघात आहेत ते टाळावेत, त्यासाठी उपाययोजना म्हणून जे गुरांच्या गळ्यामध्ये रिफ्लेक्टर असतात व शिंगाला रेडियम लावून हे अपघात कसे टाळता येतील यासाठी आम्ही त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे जिल्हा नियोजनमध्ये तरतूद करून याचे योग्य वेळी याची उपाययोजना करण्यात येईल असे आम्हाला आज शब्द दिलेले आहे। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांना देऊन चर्चा केली। याप्रसंगी राजन सुर्वे, सिद्धेश शिवलकर, संकेत कदम उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाची पुन्हा दमदार बॅटिंग सुरू, बळीराजा सुखावला। शासनाने सिल्वर पापलेटला दिला राज्य माशाचा दर्जा, जतन व संवर्धन करण्याची दिली हमी। राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत यशदातर्फे शिरगाव येथे आयोजित प्रशिक्षणाला सरपंचांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि उन्हाळ कुत्रे आणि मोकाट गुरांवर तातडीने उपाययोजना करावी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी निवेदनाद्वारे केली मागणी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।